हाय गाईज, मी सुरेखा शिंदे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवते पापलेट फ्राय आणि ही रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, ही पापलेट आहे। आणि गाईज हे बघा, हे आपलं आहे आगळ, हे आपले आलं लसूण पेस्ट आहे। आणि हे आहे आपले मसाले आणि मीठ। आता मी घेत आहे मसाले। सगळ्यात पहिले घेऊया आपण हळद, त्यानंतर आपण घेऊया धने जिरे पावडर आणि आपण घेऊया हा गरम मसाला। गरम मसाला थोडा कमी घ्यायचा। आणि सगळं हे आपलं लाल मिरची पावडर। आता आपण घेत आहोत मीठ। मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं। आणि आता आपण घेत आहोत ही आपली आलं लसूण पेस्ट। ही आपण 2 चमचे घेतलेली आहे। आता आपण ह्यामध्ये टाकूया हे आगळ। ह्याला करून घेऊया मिक्स। अजून थोडं टाकूया आपण आगळ। थोडं आंबट असलं ना तर मग ते मच्छीसाठी फिशसाठी ते बरं पडतं। आता आपण ही पेस्ट जी आहे ना ती आपण ह्या मच्छीला फिशला लावून घ्या, पॉपलेटला। अशा प्रकारे आपण हे सर्व मच्छीला लावून घेऊया। हे जे गॅप आहेत ना, गॅप ह्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आपल्याला पूर्णपणे। आपण हे सर्व लावून घेऊया आता सर्व फिशला। बघा, पापलेटला मसाला लावून झालेला आहे। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। त्यासाठी मी हे घेतलेलं आहे, हे पीठ आहे ना मी बनवून ठेवते फ्राय करण्यासाठी। त्याच्यात आहे तांदळाचं पीठ, रवा आणि गव्हाचं पीठ, हे 3 मी मिक्स करून हा डब्यात तयार करून ठेवून देते। आणि आता आपण हे घेऊया आणि ह्याचा मसाला आपला फिश फ्राय करूया। हे आता आपण याच्यामध्ये घेऊन पीठ घेऊया ते। हे बघा, थोडासा रवा आहे, थोडं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ। आता आपण ह्याच्यात टाकत आहोत तेल। तेल गरम होऊ दे। आता आपण हे फिश फ्राय करून घेऊया। हे बघा, हे याच्यामध्ये घोळवून असं हा मसाला परत हाताला लागलेला असतो ना, तो आपण परत ह्याच्यावरती असा लावून घ्यायचा। आणि आपण फिश आता फ्राय करायला घेऊया। हे बघा, हे आपण आता फ्राय करायला ठेवलेलं आहे, होऊन जाऊ दे। आता आपण ही मच्छी ना परतून घेऊया। हे बघा, आपलं फिश फ्राय रेडी झालेला आहे। खरपूस रंग आलेला आहे बघा ह्याला। आता हे आपलं पापलेट रेडी झालेलं आहे। आता ह्याला आपण सर्व करूया। हे बघा, हे आपलं रेडी झालेलं आहे फिश फ्राय। तर गाईज, हे मी फिश फ्राय बनवलं। हे तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.